काका, तुम्ही कुठून आले आणि तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला SRT विषयी काय माहिती आहे आणि आपल्या इतर शेतकऱ्याला काय सांगायचं आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. राम राम. मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी 4 पिढ्याचा शेतकरी आहे. 1984ला माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे आलो. वडिलांच्या हाताखाली शेतीचे धडे घेतले. त्यात काही शिकत गेलो. नवीन-नवीन तंत्रज्ञान अभ्यासत गेलो. मागील 5 वर्षापासून हे विना नांगरणी तंत्रज्ञान प्रतापकाका चिपळूणकर हे ॲग्रोनच्या प्रदर्शनाला संभाजीनगरला आलेले असताना मी ॲग्रोन परिवारातला मीही लेखक आहे. कोरडवाहू शेतीचे प्रश्न मी मांडत असतो. तर हे जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी मला खूप आग्रह केला आणि मी ह्या विना नांगरणीच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पडलो. SRT आणि विना नांगरणी सारखंच आहे. पण SRTमध्ये थोडासा तणनाशकाचा जास्त वापर आहे आणि विना नांगरणीमध्ये तण व्यवस्थापन आहे. म्हणजे तण निर्मूलन आणि तण व्यवस्थापन ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे. आपण तण व्यवस्थापनाचा अभ्यास करून त्या तणाचा पिकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल याचा आपण अभ्यास करतोय. त्याच्यात यशस्वी सुद्धा झालेलो आहे आणि SRTमध्ये थोडंसं तणनाशक जास्त वापरला जातोय. कारण तो मेसेज जरा आज तणनाशक म्हणलं की लोकं जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तर आम्ही आमच्या शेतीत कमीत कमी तणनाशक आणि जास्तीत जास्त तण व्यवस्थापन ह्या तंत्राचा वापर करतोय. मी कापूस पिकाचा आणि तूर पिकाचा शेतकरी आहे. मी काही म्हणत नाही माझं विक्रमी उत्पादन वगैरे नाही वाढलं. पण माझा 15,000 ते 20,000 रुपये खर्च वाचला. आम्ही उत्पादनच काही नाही सांगत. आज कितीही सांगितलं तर 4 आणि 5 क्विंटलच्या पुढे कोणताच शेतकरी नाही. कोणत्या मायचा लाल सांगू द्या. आम्ही सगळीकडे हिंडतो फिरतो, आम्हाला सगळं माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, जर कापूस आणि तूर आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब. आज जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायला तुमच्यापाशी टाकायला काहीही नाही. जे निसर्गाने दिले तण देई धन ह्या उक्तीचाच वापर करून आपल्याला ह्या तणापासून समृद्धी कशी मिळवता येईल यावर जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद.